ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महाशिवरात्र जवळ येत आहे. त्यानिमित्ताने मी पाण्यावर एक रांगोळी काढायला घेतली आहे. ती आहे ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. आपण जे 12 ज्योतिर्लिंग आपलं तीर्थस्थान आहेत त्यापैकी एक सोमनाथ ज्योतिर्लिंग याची मी रांगोळी आज काढायला घेत आहे. महादेवाला वंदन करून मी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोमनाथ मंदिर गुजरातमधल्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रातील वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे. तुम्हाला माहितीच असेल. हे मंदिर भारतातील भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे असे मानले जाते आणि आपल्या हिंदू सनातन धर्माचे हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. सोमनाथ मंदिराशी संबंधित कथा खूप प्राचीन आणि अद्वितीय आहे. पौराणिक कथेनुसार सोम किंवा चंद्राने राजा दक्षाच्या 27 मुलींशी लग्न केले होते, पण त्याने फक्त एकाच पत्नीवर खूप प्रेम केले आणि इतर पत्नी त्याच्या प्रेमापासून वंचित होत्या. आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्यांना शाप दिला होता की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल. यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली. राजा दक्षाच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमाने शिवपूजेला सुरुवात केली. भगवान शिवाने सोमाच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केले. शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर बांधले आणि या मंदिराला सोमनाथ मंदिर असे नाव देण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. इथे आपल्या हिंदू सनातन विचारधारेचे प्रत्येक लोक जातात, दर्शन घेतात आणि आपली मनोभावे पूजा करून ईश्वराला, त्या भगवान शंकराला आपल्या प्रत्येक इच्छेसाठी साकडं घालतात. आणि आपल्याला माहितीच आहे भोलेनाथ भगवान शंकर हे अगदी भोळे आहेत की जे भक्ताच्या जी आपली भक्ती असते ना, स्वच्छ मनाने केलेली भक्ती, त्या छोट्या भक्तीलासुद्धा ते लगेच प्रसन्न होतात आणि आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला ते देऊन टाकतात सहजासहजी. भगवान शंकराचं असं मानलं जातं की लवकर प्रसन्न होतात ते, त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा लोकांचा ओघ पण तेवढाच असतो. आपण या पाण्यावर पाणी स्थिर झालं ना की त्यात पिवळा रंग एक टाकून घेतला आहे आणि त्यावर महादेवाची पिंड आपण काढलेली आहे. पिंडीसाठी आपण काळा रंग वापरला आहे आणि त्याला थोडासा इफेक्ट देण्यासाठी थोडा ग्रे कलर पण त्यात वापरला आहे. त्याच्यानंतर पिंडीवर छानपैकी बेलाचं पान ओम काढून घेतलेलं आहे आणि आता आपण खालचे त्याची जी फुलं पानं आहेत किंवा खालचा भाग आहे तो आपण आता करणार आहोत. याआधी मी पाण्यावर काढलेली महादेव आणि गणपती बाप्पाची जी रांगोळी आहे ती पण सर्वांना खूप आवडली. त्याच्यासाठी मला खूप सारे कमेंट्स आले आणि खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद की इतके सुंदर कमेंट्स तुम्ही केले त्याबद्दल. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा. तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि अजून असेच वेगवेगळ्या सणांवर आधारित, वेगवेगळ्या समारंभावर आधारित अनेक रांगोळीचे डेकोरेशनचे रांगोळी तीसुद्धा वेगवेगळ्या माध्यमावर, जसं की आपण आता पाण्यावर काढत आहोत तसंच पानावर काढलेली आहे, कधी खाली फरशीवर काढलेली आहे, कधी पाटावर काढलेली आहे आणि वेगवेगळ्या सजावटी हे सुद्धा आपल्याला माझ्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर आवडत असतील हे व्हिडिओज तर तुम्ही नक्की तुमच्या मैत्रिणींसोबत, रिलेटिव्हसोबत हे व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही तो दाबला तर तुम्हाला माझे आलेले नवीन प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल
आणि तुम्ही केलेला एक लाईक आणि एक कमेंट हे माझ्यासाठी खूप उत्साह देऊन जाणार आहे. त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळत आहे की तुमच्यासमोर अजून वेगवेगळ्या रांगोळ्या घेऊन मी तुमच्यासमोर येईल. तर अशा पद्धतीने आपली महादेवाची जलधारा हे सुद्धा आपलं काढून झालेलं आहे. थोडासा इफेक्ट देत आहे, थोडंसं शेडिंग करत आहे आणि त्याच्यानंतर त्याला छान फुलापानांनी पण सजवायचं आहे आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. प्रत्येक देवस्थानचं एक आपलं स्वतःचं एक वेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक देवस्थानची एक वेगळी आख्यायिका असते. तशीच ह्या 12 ज्योतिर्लिंगाची वेगवेगळी आख्यायिका आहे आणि त्यामुळेच मला असं वाटलं की रांगोळीसोबत एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली तर ती नक्कीच तुम्हाला आवडेल. आता महाशिवरात्री, त्यामागे मग होळी, त्यानंतर गुढीपाडवा असे सगळे सण समारंभ येणारच आहेत आणि माझ्या या चॅनलवर तुम्हाला अगदी आगळ्या वेगळ्या आणि एकदम न्यू कन्सेप्ट असलेल्या रांगोळ्या किंवा त्याचं डेकोरेशन बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कायमचे माझ्यासोबत जोडलेले राहा आणि माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करत जा, व्हिडिओ नक्की बघत जा आणि मुळात कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ते आवडतात की नाही. या चॅनलवर तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठून बघत आहात हा व्हिडिओ तेही मला कमेंट करा, म्हणजे मला लक्षात येईल की हा व्हिडिओ माझा कुठंपर्यंत पोहोचलेला आहे. आणि बोलता बोलता आपलं शिवलिंग तयार होत आहे. छानपैकी त्याला खाली फुलांनी हे सजवलेलं आहे. वरही आपण फूल आणि हे टाकून घेणार आहोत. तर बघूयात आता कसं होतं आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाला जाऊन आलेला आहात का? सगळ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे का? झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मलाही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे. बघूयात महादेवजी आपल्याला केव्हा बोलवतात ते, कारण त्यांच्या आज्ञेशिवाय, त्यांनी आपल्याला बोलवल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाहीत. आपण मंदिरात पण जाऊ शकत नाहीत, कारण त्यांनी आपल्याला बोलवावं लागतं. त्यांनी बोलवलं, त्यांची इच्छा असेल तरच आपण दर्शनाला जाऊ शकतो. त्यामुळे आपण आता बघूयात की आपली रांगोळीमध्ये आपल्याला दर्शन घेता येतं आहे का. तर रांगोळी अशा पद्धतीने आपण पूर्ण होत आलेली आहे जवळपास. महाशिवरात्रीला शिवरात्रवात लावण्याचे खूप महत्त्व आहे. तुम्ही शिवरात्रवात कधी बनवलेली आहे का? नसेल तर यावेळी नक्की बनवा आणि शिवरात्रीच्या दिवशी ती लावा. खूप छान वाटते. अशा प्रकारे आपली रांगोळी पण आता पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आता आपण याच्यावर चंद्र काढून घेणार आहोत. तर बघूयात कसं होतं आहे ते. आपण गुलाबी रंग देऊन घेतला आहे आणि आता त्याच्यावर आपण चंद्रकोर काढणार आहोत. अशा पद्धतीने ही रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे आणि अशाच प्रकारच्या वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे चंद्रकोर काढून आपली पूर्ण झालेली आहे. रांगोळी कशी आली आहे मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ, नवीन संकल्पना आणि तुमच्यासोबत मी पुन्हा येईल नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.